एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. काय कोणी ब्युटी म्हणणार नाहीये का? ब्युटी. थँक्यू. थँक्यू 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 थँक्यू. आता आपल्या समोर येत आहेत झणाणून टाकायला एक लव कपल. त्यांच्या प्रेमात म्हणजे काहीतरी वेगळंच आहे बरं का. म्हणजे त्यांच्या डोळ्यात ते प्रेम दिसत असतं. ते जेव्हा एकमेकांकडे बघतात, एकमेकांशी बोलतात, तेव्हा प्रेमाचा पाऊस पडत असतो. असंच एक लव कपल आपल्या समोर बॉब मार्ली रॉक टाकायला येणार आहेत. चुंबक चुंबकी म्हणजे शौनक आणि ऋतुजा. काही लोकांचं प्रेम असतं, काही लोकांचं प्रेम दिसतं, काही लोकांचं प्रेम असतं. तुमच्यासाठी आहे ज्यांचं प्रेम परत 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 दिसतं, शेवटी त्यांचंच प्रेम फसतं. ऋतू हिरवा, ऋतू बरोबर, ऋतू हिरवा, ऋतू बरवा, ऋतू हिरवा, ऋतू बरवा. युग युगविरही हृदयावर, युगविरही हृदयावर, हृदया हृदयावर, हृदय. हृदयावर चमचमतो मधु शिरवा. ऋतू बरवा, ऋतू हिरवा, ऋतू बरवा. चला बसा बसा. धन्यवाद. बसा बसा. आज मला म्हणावं असं वाटतंय चुंबकला ब्युटी प्रेमाचा महिमा सांगणारं गाणं यांनी सादर केलेलं आहे. याच्यानंतर आता आपल्या समोर येत आहेत ज्यांचा नाच बघून मायकल जॅक्सन पण झणाणतो, बेकार घाबरतो. ताला सुराचा बादशाह, ज्यांचे देशोदेशी नाचाचे कार्यक्रम झाले आहेत, असे 100 फ्रेंड्स डॉक्टर सौमित्राला मी डान्स करायला स्टेजवर बोलवतो. अरे तू असं म्हणेन का? असं म्हणेन मी तर मी स्टेजवर बोलवतो सगळ्यांची लाडकी, सगळ्यांशी गोड बोलणारी, कधी उद्धटपणे न वागणारी, कधी खोटं न बोलणारी, एवढ्या परीक्षा देऊनही ड्रायव्हिंगची परीक्षा पास न झालेली मैत्रेयी द मैना. हिला मैना प्लीज या स्टेजवर. टाळ.
मोबाईल ठेव. त्याचा मित्रच आहे. हो. हा. जरा थांब. गाणं बंद करा रे. थांबा जरा. थांबा. तू 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 इथे येऊन बस. इथे येऊन बस. हा ऐक माझं. जा ना तू नाच. अगर लाजू नको. जा तिथे जाऊन नाच. हा शाबास. वा 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 काय छान नाचतात. चांगल्या जोडीने काय छान नाचतात बघ. मोयला अजून एक त्याच ट्रॅकवर येत रे हे. अरे तुझ्या कॅमेऱ्यामध्ये या नाचाचा फोटो काढ. त्यांचा हं. नको नको काढ ना काढ. नको नको म्हणजे नाही करता येणार दादा. का? माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झाली. तुला काय माझा मोबाईल घे. याच्यामधून फोटो काढ त्या दोघांचा. काढ काढ. काय रे दादा मी काय काढायचं. नाही तुला काय मोबाईल मधला कॅमेरा सुरू करता येत नाही का. तसं म्हण बात तू. हे बघ मी तुला सांगितलं ना तिथं तू फोटो काढ म्हणलं की काढायचं. हा धू म्हणलं की धुवायचं. हो 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 आलं लक्षात. काढ फोटो काढ. फोटो आलाय इकडे दे. अरे हो. टाळ्या. त्या परफॉर्मन्स नंतर काय आता काय आदिलला काहीतरी बोलायचंय. आदिलचं स्वागत करा टाळ्यांनी. आता आदिल त्याच्या गोड गळ्यांनी गाणं गाऊन आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. असं असं म्हणीन का मी. असं मी नाही म्हणणार. मग आदिल काय करणार आहे. आदिल बोलणार कसं. तू माझ्या कानात सांगतोय. कानात. हाँ कोई मिल गया तिकडून आला कोण. जादू जादू. आदिल जादू करणार आहे. एक मिनिट. बघा सगळ्यांनी ग्लास दिसतोय आपल्याला. बघा हवेत हवेत. वा वा. मागून 2 बोट लावलेत. थांबा थांबा. दुसरी जादू दाखवतो. दुसरी जादू दाखवतो मी. सगळेजण मोबाईलवर बसलेले आहेत. सगळेजण मोबाईल. सगळ्यांचे मोबाईल आणायचे आहेत. सगळ्यांचे मोबाईल द्या. चला चला. अब्राकडाब्राडाब्रागा छो. यात देवाचा काही संबंध नाही का. हातचालाकी करत असणार ना. लक्ष द्या. अब्राकडाब्रा गिली 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 छू. गिली गिली छू झालेला आहे अजून. थांबा थांबा. लक्ष द्या. लक्ष देऊन बघा. अब्राकडाब्रा डाब्रा गिली गिली छू. काय झालं. मी आहे म्हणून होतंय का. बसतो मी. ए बाबा अरे तुझी जादू चांगली आहे पण माझा मोबाईल दे ना बाबा. बा मी सांगतो.
मोबाईल सगळ्यांचे तुमच्या तुमच्या बुडाखाली आहेत. मोबाईल चेक करा सर्वांनी. झालेलं आहे. चला चला चल. धन्यवाद धन्यवाद तुम्ही आलात. आमचं एवढं मोठं काम केलं. धन्यवाद. तर हा सांस्कृतिक कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करू इच्छितो. अरे मी आहे ना. एक शेवटचा झणांता परफॉर्मन्स आपल्या समोर येणार आहे. तर ब्रेक डान्सरला मी रॉक टाकायला वर बोलवतो. ब्रेक डान्सर. तर नमस्कार. आज मी तुमच्या समोर एक झणांता असा तडकता फडकता डान्स सादर करणार आहे. चला चला झालेलं आहे. चला चला नाही नाही आहो रोज 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 करतो डान्स तो. लक्षात द्या जेवण ऐका ना. तिकडे हो ना. आपण काढूया. आता मी ए सोना ऐक ना. आपण फाईट करत नाही ना म्हणून आपले फोन कोणी एक्सचेंज करत नाही आपल्यासाठी. और आपल्या पॅचअप होण्यासाठी कोणी एफर्ट्स पण घेत नाही. आपल्या लाईफ मध्ये काही थ्रिलच नाहीये यार. अगं ऋतू काय बोलतेस? तुमचं असं नाही होणार आहे काही. मी झालं तरी आम्ही कसं एफर्ट्स वगैरे घेणार नाही. नाही करे का नाही घेणार तुम्ही एफर्ट्स? अरे म्हणजे तुमचं ब्रेकअप झालं की आम्हालाही ब्रेक मिळेल ना थोडासा. व्हॉट डू मीन? यू वॉन्ट अस टू ब्रेकअप? नाही म्हणजे कसं सांगू आता. खूप गोड खाल्लं की अजीर्ण होतं की नाही तसं म्हणायचंय मला ऋतू. अजीर्ण काही नसतं ते. अजीर्ण नसतं काही. म्हणजे काय? कसं अजीर्ण म्हणजे अपचन होत. पण आहे आमचं प्रेम जास्तीचं. काय फरक पडतो तुम्हाला? आम्हाला नाही एकमेकांचा त्रास होत, कळलं? आणि आम्ही ना कधी भांडणारही नाही होत एकमेकांशी. नका भांडू. सोना आपलं भांडण इज दूरतिक्रम. काय दाढी आली? माईचा मेसेज आलाय. माईचा मेसेज आलाय. टाइम टू कॉल. टाइम टू कॉल. चला 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 चला. गणपती बाप्पा. एक मिनिट. हा ठीक आहे. अगं फोन वाजतोय. हो घेते ते सुट्टे. एक मी देते तू फोन बघ. अगं हो त्यांना सुट्टे देऊ दे ना. अगं मी देते ना तू फोन बघ ना. फोन वाजतोय. अगं घेते. तू चिडतेस तू काय? चिडत नाहीये. मी देते त्यांना. मी देते. हा अगं हा हॅलो सौम्या. अरे मी शौनक बोलतोय. अरे बरं झालं तू त्या मैत्रीला सांगितलं नाहीस की तुला ती साडीत फार सुंदर वाटत होती. नाही आणि असं दाखवत जाऊ नको रे असं सगळ्यांसमोर की आठवण येते तुला तिची. नाही असं म्हणजे बाजूला जाऊन रडणं वगैरे तुला शोभत नाही साल्या. तू काय म्हणला? तुला मिठी मारायची वाटत होती तिला? तुला मिठी? बरं ठीक आहे म्हणजे प्रेमाचं असं होऊ शकतं. पण बरं झालं काही बोलला नाहीस. नाही तर तुझ्याकडनं ब्रेकअप मिटलं का काय असं वाटलं असतं. हां अरे आणि ऐक ना तिलाच आज फोन करू देत तुला. तू अजिबात बोलायला जाऊ नकोस. आलं का लक्षात? साल्या तू पण स्मार्ट दिसत होतास. हिरो काय. हा अजिबात अंडर एस्टिमेट नाही करायचं स्वतःला. आणि तू मित्रा लढ भिडू. काय तू लढ. आणि तू तिच्या फोनची वाट बघ आता. तू अजिबात करायला जाऊ नकोस फोन तिला. टेन्शनच घेऊ नको. हा चल बाय बाय बाय. मी सध्या ठेवतो फोन. ठीक आहे बाय. आणि काय आय लव्ह यू वगैरे काय जे आहे ना ते मनात म्हणायचं. हा चेहऱ्यावर दिसू देऊ नकोस सगळ्यांसमोर. आज केलंस तसं. हा चल 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 बाय बाय. हा गुड नाईट. काय इव्हनिंग वॉट एव्हर. चल बाय.
काय झालं? माहित नाही कसं काय, पण सौमित्राचा फोन आला का अचानक माझ्याकडे. अरे कसं झालं काही कळलंच नाही मला. आता म्हणजे आता तुझ्याकडे हा फोन आला तुमचं असं ब्रेकअप झाल्यावर, म्हणजे बापरे. हा आता काय करायचं? तू देऊच नकोस त्याला फोन लवकर. भरपूर फोन करून घे त्याच्यावरनं. नाही नाही चांगली अद्दल घडू दे त्याला. नाही 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 असं नाहीये माही. फोन आत्ताच दिला पाहिजे, आत्ताच गेलं पाहिजे मला. म्हणजे नेमकं काय ते कळलं पाहिजे ना. हो का? हा म्हणजे माझा फोन त्याच्याकडे, त्याचा फोन माझ्याकडे, हे कळलं पाहिजे ना. त्याला अजून कळलं नसेल, त्यामुळे. बरोबर आहे. मग तू आता काय जाऊन देऊन येतेस का? मग पण जरा जपून जा आणि जपून ये. म्हणजे दुसरं काही देव घेऊ नको व्हायला, नाही का? काय दुसरं म्हणजे अगं जा आणि परत ये, फोन घेऊन परत ये. हा म्हणजे दिलविल असलं काही नकोच, नाही का? बोललीस ना, पॉइंट मिळाला की बोलायचं लगेच. हा गंमत करतात सगळे माझी. अगं नाही ग. मी असलं काहीही करणार नाही. मी तिथे जाणार, माझा फोन देणार, त्याचा फोन घेणार आणि नो इमोशन्स, ओनली बिझनेस. वाव, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. थँक्यू. चला जाऊन या. बरं झालं की नाही रिक्षा थांबवली ते, नाही का? अच्छा बाय. चला परत जायचं. हॅलो मितू. हा काही नाही, मी एवढंच सांगायला फोन केला की तू डॉक्टरला मिस करतेस, त्याला सांगितलं नाहीस ना, ते फार बरं झालं. म्हणजे तुझ्या डोळ्यात दिसतं ग मितू, लगेच कळतं ग. तू लपवू शकत नाहीस ते. आणि तो तुला मिस करतच असणार आहे ग. पण आता त्याच्याच घरात तुला मिठी कशी मारणार नाही येऊन? तर बरंच झालं. कसं असतं, ही मुलं लगेच फुशारतात ग काही झालं तरी. त्याच्यामुळे आता तो तुला मेसेज करतो की नाही बघ तू. 100% गॅरंटी पाहिजे, तो तुला मेसेज करणार म्हणजे करणार. हा चल ठेवते, बाय. मला फोन केला बावळ. एक मिनिट. अरे माझं मैत्रीचा फोन माझ्याकडे कसा आला? काय मैत्रीचा फोन तुझ्याकडे? हो ना. अरे काय गमती जमतीच करता तुम्ही लोक. म्हणजे मला कळत नाही कसं. वा वा. अहो मैत्रीचा फोन आला माझ्याकडे. मैत्रीचा फोन तुझ्याकडे कसा आला? तेच मला कळत नाही कसा आला. अरे फोन तुझ्याकडे आहे, मी तुला विचारतोय तुझ्याकडे कसा आला? तेच मला कळत नाही ना की कसा आला अचानक एकदम. म्हणजे आम्हाला न सांगता बाहेर चोरून भेटता ना तुम्ही. हे असं खरं कधी कधी बाहेर पडतं बघ अचानक. काय बाहेर पडतं वगैरे असं काही नाही. कसं तरी आला असेल, मला कळत नाही. मैत्रीचा फोन तुझ्याकडे आलाय. बरं का नलू? अहो तुम्ही काही कुणाला सांगू नका. उगाच आला असेल आता चुकून. चुकून? चुकून येणं शक्य नाही खरं. बाहेर बसलो होतो, लांब होतो. आला असेल अरे चुकून. होतं असं कधी कधी, बरंच वेळा होतं. आता माझं नाही का होत कधी कधी. मी तुझ्या आईचा कंगवा घेऊन भांग पाडायला जातो. अरे कधी कधी तर तिचा टॉवेल घेऊनच मी आंघोळीला जातो. शेवटी कसं असतं सौमित्र, आपल्या प्रेमाच्या माणसांच्या वस्तूंचीच अदलाबदल होत असते ना. असं काही कोणी उगीच होतं असं कधी कधी आपोआप चुकून. काय काय नलू, तुझी आई बहुतेक मला हाक मारते. नाही मला नाही ऐकू आलं. हे पण मला ऐकू आली ना. बरोबर असं ते झालं तुझं काय असेल ते. मैत्रीचा फोन इकडं आला गडे. साले फोन एक्सचेंज करतायत. उद्या चोऱ्या कराल, प्रोफेशनल व्हाल.
सगळे आमच्या विरुद्ध आहेत, माझ्या विरुद्ध. फोन काय एक्सचेंज करतात बावळट.